हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा. मी अनघा पाटील आज चालली आहे अहिल्यानगर मधले शिर्डीला. तर शिर्डीला जाण्याचे खास कारण आहे एक तर साईबाबांचे दर्शन आणि दुसरे आमच्या नातेवाईकांचे लग्न. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे, लग्नातली मज्जा वगैरे सगळी दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता आम्ही निघतो, गाडीत भेटूया. बाय बाय. तर आता आम्ही आहोत समृद्धी महामार्गावरती. तर हा महामार्ग नागपूरपर्यंत आहे. सध्या नवीनच सुरू झाला आहे आणि आता हा पनवेल पासून पण सुरू होणार आहे. काम चालू आहे त्याचं. तर तुम्ही नाशिक, शिर्डी, नागपूरला जात असाल तर हा महामार्ग उत्तम आहे तुमच्यासाठी. तुम्ही काही तासात पोहोचू शकाल. तर हा महामार्गावरती स्पीड लिमिट 100ची आहे आणि नाशिक फाट्याच्या आधीच 8 किलोमीटरचा मोठा बोगदा पण आहे. पहिल्यांदा आम्ही ह्या महामार्गावरून चाललो आहोत. आम्ही आता शिर्डीला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही चाललोय आमच्या नातेवाईकांकडे, काकांकडे. त्यांच्या घरी जाणार. मस्त आहे ना माझ्या बहिणी तुला रेडी झाल्यावर दाखवणार होती. आम्ही आता लग्न घरातून हॉटेलवर पोहोचलो आहोत. त्या हॉटेल साई कोहिनूर मध्ये आम्ही 2 दिवसासाठी बुकिंग केली आहे. तर हे हॉटेलचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. पण आता सांगायचं झालं तर हे हॉटेल साईबाबा टेम्पल पासून, मंदिरापासून 1 किलोमीटरवर आहे आणि एसी रूम्स पण अवेलेबल आहेत, नॉन एसी रूम्स पण अवेलेबल आहेत. ते मी तुम्हाला नंतर सांगेल. नंतर तुम्हाला मी दाखवते, स्वतःहून रूम टूर दाखवते आणि डिटेल्स पण सांगते. तर ही हॉटेलची पार्किंग एरिया आहे. इकडे गाड्या तुमच्या 4 व्हीलर लावायला, 2 व्हीलर्स लावायला खूप मोठी स्पेस आहे. तुम्ही बघू शकता, इकडे पण आहे स्पेस. आता थोड्याच वेळात मी तुम्हाला आमची रूम दाखवते. आणि आम्ही फ्रेश होऊन
परत लग्न घरी जाणार आहोत। मेहंदीचा आज प्रोग्राम आहे, फंक्शन आहे मेहंदीचं। तर आम्ही फ्रेश होऊन चेंज वगैरे करून रेडी होऊन तिकडे जाणार आहोत लग्न घरी। मी तुम्हाला आमचे रूम्स दाखवते। तर मी तुम्हाला रूम टूर देते। तर इकडे वॉशरूम आहे आणि सरळ गेल्यावर ही रूम आहे, एसी रूम आहे। तर रूमचे रेट्स आहेत, नॉन एसी रूम 900 रुपये आणि एसी रूम आहे 1200 रुपये। इकडे सिंगल बेड आहे, डबल बेड पण देतात आणि इकडे मला मिरर आहे, टीव्ही आहे, गीझर पण आहे बाथरूम मध्ये। तर गरम पाणी पण भेटेल। तुम्ही थंडीत येत असाल, जसं की आम्ही आता डिसेंबर महिन्यात आलोय थंडीत। तर ही रूम आहे, खूप स्वच्छ आणि छान आहे, बजेट फ्रेंडली सुद्धा आहे। तर तुम्ही जर शिर्डीमध्ये येत असाल, बजेट फ्रेंडली रूम्स हवे असतील तर हॉटेल साई कोहिनूरला नक्की विजिट करा आणि बुकिंग करा तुमची। आता फ्रेश होऊन रेडी होऊन आम्ही चाललो आहोत लग्न घरी। मेहंदीचा फंक्शन आहे त्यासाठी। तर भेटूया मेहंदी फंक्शनला। हॅलो गाईज, तर आता मेहंदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आता परत हॉटेलवर आलोय। तर उद्या सकाळी आम्ही उठून साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहोत। तर भेटूया उद्या सकाळी। बाय बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग। तर आता आम्ही रेडी झालोय आणि सकाळी सकाळी आम्ही उठून गेलो नाक्यावरती चहा पियायला। खूप छान असा चहा होता आणि आता रूमवरती येऊन परत आम्ही फ्रेश वगैरे होऊन आता चाललो आहोत साईबाबाच्या मंदिरात। तर इकडून मंदिर 1 किलोमीटरवर आहे। तर आता आम्ही चाललो आहोत मंदिरात। तर तिकडचं मी तुम्हाला आतमध्ये शूट नाही करू शकत, पण बाहेरून नक्की दाखवेल। तर मंदिराच्या 2 नंबर गेटपासून इकडे जवळच प्रायव्हेट पार्किंग आहे। 50 रुपीज चार्जेस आहेत प्रायव्हेट पार्किंगचे, पण मंदिराच्या जवळच आहे। इकडे सरळ गेल्यावरती इकडे मंदिर आहे आणि इकडे प्रायव्हेट पार्किंग आहे। हा गेट नंबर 3 आहे। इकडेच बाजूला चप्पल आणि मोबाईल ठेवायला स्टँड आहे। शूज फ्री आहेत आणि मोबाईलसाठी एका मोबाईलचे 5 रुपये असं चार्जेस आहेत। आणि इकडे मुखदर्शनची लाईन आहे आणि ह्या गेटच्या आत गेलं की साईबाबांचं मंदिर आहे, मुख्य मंदिर। तर आम्ही आता इकडे आमचे शूज ठेवले आहेत, आतमध्ये चाललो आहोत मंदिरात। तर मी तुम्हाला बाहेर आल्यावरती दाखवते। आता मी आतमध्ये फोन नाही नेऊ शकत, तर भेटूया बाहेर आल्यावरती बाहेरचा परिसर दाखवते तुम्हाला। आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही इकडे बाहेर आलो आहोत। हे द्वारकामाई आहे आणि इकडेच पुढे
गेलं की ही चावडी आहे, ही बघा, ही चावडी आहे आणि ह्याच्या बाजूलाच द्वारकामाई आहे आणि हे आहे साईबाबा मंदिर. तर आम्ही गेलेलो तेव्हा लाईन होती. ते बोलले आम्हाला वॉचमॅन की 1.5-2 तास लागतील, एवढी मोठी लाईन आहे. म्हणून आम्ही 200 रुपये भरून पेड पास काढला दर्शनाचा. तो दर्शन आम्हाला 45 मिनिट्समध्ये झालं. तर आमचं दर्शन चांगलं झालं. सिनियर सिटीजनसाठी पण वेगळा गेट आहे. 60 अबाव असतील, 60 एज अबाव, ते सिनियर सिटीजनच्या गेटमधून जाऊ शकतात. निगेटिव्हिटी ती वरचा काढते बघ, कॅमेरा कुठे धरलाय. गेट नंबर 3च्या इकडून बाहेर पडल्यावरती इकडे आहे साई कॉम्प्लेक्स आहे. साई कॉम्प्लेक्स मधून आत गेल्यावरती फर्स्ट फ्लोअरला साई वॅक्स म्युझियम आहे. तर आम्ही आता साई वॅक्स म्युझियम मध्ये चाललो. हे बघा, साई जीवन चरित्र. इथे जे बाबाने दीपावलीचे पाण्याने दिवे जाळले होते, कुठल्याच व्यापाऱ्याने बाबांना तेल दिले नव्हते, त्याचा देखावा आहे. इथे आशीर्वाद देताना बाबांना झाडे लावायची खूप आवड होती. आजही आपण 4 नंबर गेट जवळ लेनी बाग मध्ये ती झाडे बघू शकतोय. त्या काळामध्ये प्लेग नावाची महामारी आली होती जगभरामध्ये पूर्ण. बाबांनी आपल्या हाताने गव्हाचं दळण करून त्या पिठाने शिडीला बॉर्डर केली होती, जेणेकरून ती महामारी शिडीमध्ये आली नव्हती. इथे जेवण बनवताना चमच्याचे यूज नव्हते करत. बाबा आपल्या स्वतःच्या हाताने अन्न बनवत होते. भिक्षा मागायला जात होते. सुरुवात ही बायजाबाई पासून करत होते, कारण बायजाबाईला ते आपल्या आई समान मानत होते. बाबा जास्त करून जंगलामध्येच बसत होते. पशु पक्ष्यांची खूप आवड होती. हे बाबांचं निद्रास्थान जमिनीपासून 8 फूट उंच होतं. त्यावरती बाबा कसे जात होते, खाली कसे येत होते, कोणालाच माहित नव्हते. हे पूर्ण फाटलेल्या चिंध्यांपासून बांधलेलं होतं. बाबाच्या लिंबाच्या झाडाखाली बसत होते. आजही आपण गुरुस्थान मध्ये बघू शकतोय. त्या काळी हे 4 दिवे रुद्राक्षी माळा प्रकट झाली होती. आज ते ध्वनी चालू आहे. बाबांचे भक्त होते दास गणूजी. त्यांना काशी यात्रा जाण्याची खूप इच्छा होती. काही कारणास्तव जाऊ शकले नाही. बाबांनी आपल्या पावन चरणातूनच गंगाधारा काढून त्यांना आशीर्वाद दिला होता. म्हणजे समसतीत सद्गुरु के चरणों में नदी किनारी बसलेले होते बाबा. विश्वरूपी आहे बाबा. काही भक्तांना विष्णूच्या अवतारामध्ये दर्शन देत होते. बाबांची द्वारकामाईची फेमस पोज होती. बाबा ह्याच पोज मध्ये बसायचे.
बाबा ज्या स्टोन वरती बसत होते आजही आपण द्वारकामाईमध्ये बघू शकतोय. त्या काळामध्ये एखादं छोटं बाळ वगैरे जन्माला आलं तर पहिले बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत होते. इकडे वर आल्यावरती सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम सुद्धा आहे आणि सुरुवातीलाच PM नरेंद्र मोदी पण आहेत. त्यांचं एक वॅक्स स्टॅच्यू आहे सुरुवातीलाच आणि पुढे अजून सुद्धा खूप सेलिब्रिटीज आहेत. शिर्डीचे मंत्री विखे पाटील यांचा स्टॅच्यू आहे. अर्नोल्ड आहे. अर्नॉल्डचा स्टॅच्यू आहे. इकडे विल स्मिथ हे मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स. एकदम रिअल असं वॅक्स स्टॅच्यूज आहेत. जेटली मार्शल आर्ट. मॉल्वोरिनचा स्टॅच्यू आणि इकडे फेमस फुटबॉल प्लेयर्स आहेत मेसी आणि रोनाल्डो. इकडे सगळ्यांचा फेवरेट मिस्टर बीन. सगळ्या लहान मुलांचा आवडणारा हसवणारा मिस्टर बीनचा स्टॅच्यू. जिम कॅरेट आणि जॅकी चॅन. जॅकी चॅनचा हा फर्स्ट ऑस्कर अवॉर्डचा स्टॅच्यू. एकदम रिअल. अजून एक फेमस मायकल जॅक्सन. आणि इकडे आहेत मदर टेरेसा आणि महात्मा गांधी. ओम साईराम. ह्या आहेत संतोषी मॅम थीम पार्कमध्ये. यांनी आम्हाला खूप छानपैकी समजावून सांगितले आहे पूर्ण जीवनगाथा साईबाबांची. तुम्ही सुद्धा इकडे आलात तर यांना ओळख नक्की दाखवा. थँक्यू. ही आमची ब्राईड आहे. हिचं उद्या लग्न आहे. आज साखरपुडा आहे आणि हळद आहे आज. कॉंग्रॅट्स. थँक्यू. झालं का बघा समोर दोन हातलं.
तर वॅक्स म्युझियम नंतर आम्ही गेलेलो घरी, लग्न घरी. तिकडे त्यांची विधी होती आंघोळ घालण्याची, तर ती बघितली, जेवलो आणि आम्ही परत रूमवरती आलो रेस्ट करायला. आणि आत्ता आम्ही रूमवरून रेडी होऊन चाललो आहोत लोणीला. लोणीला लॉनवरती त्यांचं साखरपुडा आणि नंतर हळदसुद्धा आहे. एकाच दिवशी साखरपुडा हळद आहे. तर ते करायला आम्ही त्या कार्यक्रमासाठी आम्ही चाललो आहोत लोणीला. तर आता भेटूया रस्त्यात. आम्ही आता इकडे लोणीला पोचलो आहोत. चंद्रसखा मंगल कार्यालय लोणी, तिकडे त्यांचा साखरपुडा आहे इकडे. आणि आज इकडे हळदचं प्रोग्राम सुद्धा आहे. अजून ब्राईड नाही आली आहे. नवरी आली की मग बहुतेक नवरी आली आहे, वाजवत आहेत. आम्ही आता जेवायला बसलो आहोत. डाळ, भात, पुरी, चपाती, जिलेबी, छोलेची भाजी, बटाट्याची भाजी. जेवल्यानंतर हळदीचा कार्यक्रम आहे. तर हळदीवरून आम्ही आता रूमवर आलो आहोत. उद्या दुपारी लग्न आहे, तर आम्ही उद्या जाणार आहोत लग्नाला. तर आत्ता बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्या सकाळी. बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही रेडी होऊन चाललो आहोत लोणीला. काल ज्या लॉनवर होतं चंद्रसखा, तिकडेच आज लग्नसुद्धा आहे. तर आता आम्ही रेडी झालो आहे आणि चाललो आहोत लग्नाला.
महाडिक पाटील परिवाराकडून देखील आपला या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं साई संस्थानचे विश्वस्त आदरणीय महेंद्रजी शेळके पाटील आपल्याला पुन्हा आम्ही आता जेवायला बसलो आहोत। तर जेवायला आहे पुरी, चपाती, पापड, मीठ, मिरचीचं लोणचं, पनीरची भाजी, गुलाबजाम, बर्फी आणि वांग्याची सुकी भाजी आणि भात डाळ। आता लग्न लागून झालेलं आहे, आम्ही आता जेवण करतो। तर लग्नाचा कार्यक्रम हा झाला आहे आणि आम्ही आता घरी आलो आहोत, लग्न घरी। तर इकडे आता जे काका आहेत ते माझ्या पप्पांचे खूप जुने मित्र आहेत। तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं, तर ते काका आता गाईचं दूध काढतायत, ते मी तुम्हाला दाखवते। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आता मी हॉटेल रूममधून चेकआउट करतोय आणि चाललोय लग्न घरी, तिकडे त्यांना भेटू आणि मग निघू मुंबईसाठी। तर हॉटेल साई कोहिनूर मध्ये खूप छान स्टे एक्सपिरियन्स होता आमचा। रूम्स खूप क्लीन होते, गरम पाणी होतं आणि खूप क्लीन लिनन्स पण होते। तर तुम्ही पण शिर्डीला आलात तर हॉटेल साई कोहिनूरमध्ये नक्की स्टेसाठी या। डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर नक्की चेक करा आणि या। आम्ही आता पेरूच्या बागेत आलो आहोत आणि घरी मुंबईला घेऊन जाण्यासाठी पेरू तोडतोय। तर ते ज्यांची बाग आहे त्यांनी आम्हाला परमिशन दिली आहे पेरू तोडून तुम्ही घेऊन जावा। तर आम्ही आता इकडे पेरू तोडतो, तुम्हाला दाखवते। ते दोन रे बघू दे खाली पडल्यावर फुटून जाते मोबाईल त्या हातात देऊन थांब ए मोबाईल तुझ्या हातात धर ग कच्चा आहे ते थोडे इधर निकल काढून आपल्याला सांभाळू ना। हां ये फिटून जाते चालला खाली तो नाही तो तिकडे तिकडे। छोटे छोटे जे असतात हा चालतील, छोटे छोटे पण। हां आम्ही आता मंदिराच्या इकडे लाडू घेतले, लाडू डेपो आहे इकडे। तर आम्ही लाडू घेतलेत आणि हे आहे ते साई कॉम्प्लेक्स।
तिकडे वॅक्स म्युझियम आहे, साई वॅक्स म्युझियम, तर तुम्ही तिकडे पण जावा आलात की. आता आम्ही लाडू घेतलेत आणि आम्ही आता चाललोय मुंबईला, पण आम्ही जुन्या रोडनी जाणार आहोत, समृद्धी महामार्गाने नाही जाणार आहोत. आम्ही नाशिक इगतपुरी रोडनी जाणार आहोत. चला. तर आता आम्ही पोचलो आहोत नाशिकला आणि विचार केला की सुला वाईन यार्ड्सला जाऊन येऊया. तर आता आम्ही आलो आहोत सुला वाईन यार्ड्स नाशिकमध्ये. तर सुला वाईन यार्ड्सची तिकीट आहे 600 रुपीज पर पर्सन. बाहेर खूप मोठी पार्किंग स्पेससुद्धा आहे आणि स्टेचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. तर 600मध्ये आपण एंट्री पास आहे, आतमध्ये जाऊन आपण ते 600 स्पेंड करू शकतो जिकडे तुम्हाला हवं तिकडे. तसं की टूर अँड टेस्टिंग असतं वाईन्सची, तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये यूज करू शकता किंवा तुम्ही शॉपिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता. तर आम्ही आता टूर आणि टेस्टिंगच्या रूममध्ये आलो आहोत. रजिस्ट्रेशन केलं आहे. 5 मिनिटांनी आमची टूर सुरू होणार आहे. तर टूर आणि टेस्टिंगचे 600 रुपये आहेत, तर तुम्ही दोन्ही करू शकता. तर आमची आता टूर सुरू होते आहे. मी तुम्हाला पुढचे डिटेल नंतर देते. The epicenter of the wine revolution in India, Sula Vineyards. Today, Sula is synonymous with fine Indian wine. Had come back from California, back to India a few years before that, and we had built a small winery. It was all very exciting. Once the grapes are received with the winery, we begin the winemaking process, which depends upon the quality of grapes. Second is fermenting the grapes and converting the sugar of the grapes into wine. जो कि होता है जनवरी से लेके मार्च तक, उस सीजन में हमारे पास ग्रेप्स आ जाएंगे. Once we have the grapes with us, we are going to start with the process of crushing and pressing the grapes. जैसे ही grapes का crushing and pressing करेंगे. तर आमची टूर संपलेली आहे. टेस्टिंग चालू होतं, टेस्टिंगचं आम्ही नाही घेतलेलं पॅकेज. तर इकडे गिफ्ट शॉपमध्ये आलोय आम्ही. इकडे पण तुम्ही ते कुपन यूज करून इकडे शॉप करू शकता. तर इकडे टूर आणि टेस्टिंगचे 600 रुपीज असतात, पण ज्यांना टेस्टिंग नाही करायची आहे, फक्त टूर घ्यायची आहे किंवा त्यांचं एज 21 अबाव नसेल, तर मग त्यांच्यासाठी फक्त टूर आहे. ती टूर आहे 200 रुपीजची आणि बाकीचे जे अमाऊंट आहे, उरलेली बॅलन्स अमाऊंट, ती तुम्ही शॉपिंगमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये यूज करू शकता. तर आमची टूर झाली आहे आता आणि टेस्टिंगसाठी आम्ही नाही. ही टेस्टिंग रूम आहे. इकडे तुम्ही वाईन टेस्ट करू शकता. एज 21 अबाव असायला हवी टेस्टिंगसाठी. आणि जर तुम्ही 600चं पूर्ण पॅकेज घेत असाल तर त्यात टूर पण भेटते आणि टेस्टिंग पण भेटते वाईन्सची. ऑलमोस्ट 6 वाईन्स तुम्हाला टेस्ट करायला भेटतात. तर आम्ही आता इकडे बॉटल शॉपमध्ये जाऊन बघतो कोणते कोणते वाईन्स आहेत आणि तुम्हाला पण सांगते. तर इकडे
स्पार्कलिंग वाईन्स आहेत, व्हाईट वाईन्स आहेत आणि रेड वाईन्स आणि रोझे वाईन्स. तिकडे 4 टाइप्सचे वाईन्स अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता वरती कॅफेमध्ये आलो आहे ह्यांच्या. तर कॅफेचा मेन्यू हा इकडे टेबलवरती QR कोड स्कॅन करून आहे. आणि जे तुम्ही कुपन्स मध्ये तुमची अमाऊंट उरते ती अमाऊंट पण तुम्ही इकडे यूज करू शकता. आणि हा कॅफेचा बाहेरचा व्ह्यू बघा. हे सगळं वाईन यार्ड आहे, विनयार्ड. सगळे हे ग्रेप्स आहेत. ह्यांचे नाशिकमध्ये टोटल 5 फॅक्टरीज आहेत आणि 5 विनयार्ड्स आहेत. तर आम्ही आता पिझ्झा आणि मशरूम टोस्ट ऑर्डर केले आहेत. तर ते आम्ही कारमध्ये जाऊन खाणार आहोत. तर ग्रेप्सचा सीझन हा जानेवारी पासून सुरू होतो. आता हे ग्रेप्स आले नाहीयेत, पण हे त्यांचे प्लांट्स आहेत. अजून ग्रेप्स सुरू नाही झालेत. तर तुम्ही जर ग्रेप्स एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही जानेवारी नंतर येऊ शकता. मेन जानेवारी सीझन मध्ये जानेवारी टू मार्च मध्ये ग्रेप्स असतील, तर तेव्हा पण तुम्ही व्हिजिट करू शकता इकडे. तर आम्ही ऑर्डर केला आहे चिकन चीज पिझ्झा आणि मशरूम टोस्ट. तर हे आम्हाला ते कुपन मधून आमच्या कट झाले आहेत अमाऊंट. आणि दोघांचं टोटल मधून आम्हाला एक्स्ट्राचे फक्त 156 रुपीज पे करायला लागले आहेत. बाकी कुपन मधनं ऍडजस्ट झाले आहेत. तर तुम्ही पण इकडे आला तर ते तुम्ही तुमचे रिमेनिंग अमाऊंट इकडे रेस्टॉरंटमध्ये यूज करू शकता. तर आम्ही आता हे खातो आणि निघतो मुंबईसाठी. तर भेटूया रस्त्यात. तर घरी जायला वेळ होईल म्हणून आम्ही इकडे मुलुंडला पोचलो आहोत, कॅम्पा चायनीज रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही आता इकडे जेवण करतो आणि मग घरी निघू. तर हा व्लॉग मी इकडेच संपवते आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा माझा शिर्डी व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू.